मी तुला प्रपोज केल्यानंतरची पहिलीच डेट आहे ना आपली, मग त्याची आठवण म्हणून हे गिफ्ट. आवडलं? इकडं पण आणि तुम्ही पण. आणि ती माझी आठवण. म्हणजे हे तुमच्यासाठी? हम्म. मग तुम्ही पण हे तुमच्या संगच ठेवा. पण काय हो मिसेस आणखी बरं, हे एवढं सगळं सरप्राईज कसं काय सुचलं तुम्हाला? तुला आठवतंय मी शेणाच्या गौऱ्या थापत होते, तू मला मदत करायला आला होता. हा, तेव्हा तू काय म्हणाला होतास? मी गावाकडे वाढलोय, माझं बालपण गावातच गेलंय, म्हणून मला अशी डेट प्लॅन करायची होती ज्यात आपल्याला एकत्र हे सगळं अनुभवता येईल. म्हणून मग हेच सगळं प्लॅन केलं. अरे वा, भारी हुशार आहात की तुम्ही. हा? काय म्हणा आणखी बरं, आज काय गोड दिसत होता तुम्ही. ही नऊवारी साडी, कानातलं नाथ, चंद्रकोर, खरंच खूप गोड दिसतंय. माझी मराठमोळी बायको. तू पण काही कमी नाहीये. हा, तुला रुबाबदार दिसतोय. मग आणि ते ट्रॅक्टर चालवताना तर एकदम भारी. काय तुम्ही, हा? तुम्ही मगाशी काय भाकऱ्या थापल्या तुम्ही, हा? ये वन काय हो, कोणी शिकवलं तुम्हाला भाकऱ्या थापायला? लाजल्या लाजल्या लाजल्या. काय 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 झालं? काय नाही, पाटलं चकली जरा. मगाशी बैलगाडी खेचत आणली ना ती. मी बघू का? दे. नाही नाही, ओके ओके, आता ओके, एकदम ओके. ओके काय ओके, बघू दे मला. अहो नाही झाले आता एवढं काही. प्रताप, एक मिनिट बघते मी फक्त. अहो, आता भारी वाटायला लागलंय. काय हो? आज त्या हौदाजवळ कमरेवर कळशी घेऊन चालताना काय दिसत होता तुम्ही? असं वाटत होत की भर उन्हात टपोर चांदणं चालत चाललंय. कातील दिसत होता तुम्ही खरंच. प्रताप, मी खूप छळणार आहे आज तुला. छळलं छळलं म्हणजे मला तुमचा एवढा राग आला होता, एवढा राग आला होता, एवढा राग आला होता, मी बोलणंच बंद करणार होतो. जेव्हा तुम्ही मला धनी अशी हाक मारली ना, सगळा राग असं बर्फावानी वितळून गेला. खरंच सॉरी. काय तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? पण एक कायम लक्षात ठेवा, परत अशी चेष्टा कधी करू नका. कारण तुम्ही आहे, मी आहे. प्रॉमिस.
तर मला तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नकोस. कधीच नाही. तुम्ही माझं काळीच आहात, माझ्या सोबतच असणार ऑलवेज. शब्द आहे आपला. पण खरंच आजचा दिवस मधावाने गोड होता. हो का? अजून गोड होऊच शकतो की. एवढा असतो ना थंडर सोबत, आता पण मला थंडरचाच आवाज यायला लागले. मला पण येतो त्याचा आवाज ऐकू. काय म्हणजे थंडर खरंच इथं आला का काय? थंडर इकडे काय करतोय? अरे देवा, म्हणजे त्याला मीच बोलवलं होतं खरं तर. म्हणजे तुम्ही मला फोन केला होता तेव्हा तुम्ही संकटात होता ना, म्हणून म्हटलं थंडरला काही जणांना घेऊन या वेळेला येईल असं वाटलं नव्हता. इथंच बसा, मी याला आलो कटवून. वहिनी साहेब कुठे आहेत? अहो तुमचा फोन आला आणि तेव्हापासून माळ शोधला खरं वहिनी साहेब सापडले नाही. थंडर थंड घे जरा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. वहिनी साहेब गायब झालेत आणि तुम्ही काळजी करण्यासारखं नाही झालं म्हणताय. थंडर म्हटलं ना तुला, काळजी करण्यासारखं काही नाहीये. हा, तुझी वहिनी माझ्या कस्टडीत आहेत. काय आपल्या वहिनी साहेब कस्टडीत आहेत? आपल्या वहिनी साहेब कस्टडीत आहेत? जास्त सोडवायला पाहिजे. तुझी वहिनी माझ्या कस्टडीत आहेत म्हणजे काय काम आहे तुमचं? आले लगेच मागण्या. पिछे मिळूगा पिछे मोठ. गेले सगळे. आता मी इथे थांबतो. तू इथं का बसतोय? आमची शेकुटीला पार द्या लोक. तुझं काय काम आहे इथं? जातो जा तुझा. म्हणून ही कापड यो पेटा वहिनी तू जातो का? जातो. ए थांब रे. ते बेस्ट येते. कशाला लाजतंय? गेला थंडर. आता फक्त तुम्ही आणि मी आणि तुम्ही. आता फक्त आपणच. मारी या थंडरच्या यो का आपल्याला सुखानं जगू देणार नाही. नको तिथं लुडबुड करतो हा. चला आता गुंडाळा संसार. आता काय तो रोमन्स घरी जाऊनच करावं लागेल. पण काय म्हणा, आजचा दिवस तुमच्यामुळे खूपच भारी गेला माझा. थँक्यू.
ओ हो, लव बर्ड. तुम्हाला रिटर्नचा रस्ता गावला म्हणायचा. नाही, मला असं वाटलं की मला आत्या म्हणणारा पाहुणा घेऊनच येत आहे की काय. प्रिया. काय प्रिया? दिदे, हे सगळं तुझंच प्लॅनिंग होतं ना? हा, तूच ठरवलं होतं का? हा? ते पण काय रे, या आयडियाचा तर फायदाच झालाय ना. काय ग? आणि हो, तुला अशा अजून आयडिया हव्या असतील तर माझ्याकडे आयडियांची पोतडी आहे, पोतडी. फायदा झाला, पण त्याच्या आधी माझा जीव गेला होता, त्याचा काय? सॉरी. त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. आज तुला सोडत नसतं मी. थांब, ए थांब आता, आता पळू नको, थांब. ए, पळू नको, आता कशाला पळतेस? तुला सोडत नसतं मी आता. अहो, थांबा, तुम्ही सोडा मला. तुम्ही सोडा मला. मी हिला सोडत नसतं आता. नाही, नाही, कसं सोडत नसतं हिला. आता कशाला पळतेस? आता कशाला पळतेस? सांग की. पळू नको, आधी सांगतो तुला. अहो, तुम्ही सोडा. अहो, तुम्ही कशाला पकडता? तुम्ही सोडा. आज हिला सोडत नसतं मी. अहो, सोडा मला तुम्ही. सून घरात आली की घरातला वारा बदलतोय म्हणतात. आता या वाऱ्याचं वादळ व्हायलाच हवं. चल पुष्पे, माईच्या कानात कुर्र करायची वेळ झाली. अगं किती गोड बाबू ना. काय चाललंय? बंद करा, बंद करा तो कलकलाट. माई आता कलकलट काय म्हणतेस? बघ ना, बाबू आणि वैदेही बघ किती आनंदात आहेत. लग्नानंतर बाबूला मी पहिल्यांदा एवढा आनंदात बघतीये. नाही, त्या करारामुळं लोक काय म्हणतील हा विचार तू करू नकोस. त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय ना, मग झालं तर. काही म्हण, पोरगी कमाल आहे. एकदा जबाबदारी घेतली ना की पार पाडते. नजर नको लागायला या जोडीला. जाऊबाई, तुमच्या कुंकवाची नीट काळजी घेताय ना? घेत नसाल तर घ्या बरं, नाहीतर या कुंकवाच्या जागी गंध लावायला लागेल तुम्हाला. ऐसे बोलो थे. वैदेही देश प्रतापांवर फक्त आणि फक्त आमचा हक्क आहे. आणि फक्त देश प्रतापांवर नाही, अख्ख्या रमावतीवर.
आणि आमचा हक्क आम्ही कुणालाच देते नसतो. आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी याचा प्रयत्न केला त्याला आम्ही डायरेक्ट ढगात पाठवला. माई माई माई, मी काय तुझ्यासाठी भांबुऱ्यांचा स्पेशल गाजराचा हलवा घेऊन आली. हा शाले, मनस्थिती ठीक नाहीये आमची, त्यामुळे तुझा पोरकटपणा बंद कर. अगं माई माई माई, थांब ग थांब, कर की तोंड गोड कर. हा बघ, कधी पण अशी धाडकन आनंदाची बातमी येऊ शकते बघ. म्हणजे लवकरच आजी होणार आहे तू. अगं नाही नाही नाही, माझ्याकडे नाही. पहिला नंबर तुझ्या लेकाचा. शाले, तोंड उभं राहतो. अगं माझ्या कशाला आवाज करतेस माई? आत्ताच बघून आले किशाच्या मळ्यामध्ये तुझा लेक आणि तुझी सून. बया 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 बया, काय चाललं होतं त्या दोघांचं मला बघवतच नव्हतं. गळ्यात गळे, हातात हात. तुझा लेक तुझ्या सुनेला असे झुले झुलवतोय. घे घे, तोंड गोड कर. धर धर. अगं आजी, अगं पुरं झालं. किती वाढशील? आणि जेवायचं पण आहे ना अजून. बरं, सगळ्यांना वाढून झालंय ना व, मग तू पण बस की. अज्जे, अगं ती सून आहे या घरची. सगळ्यांचं खाऊन झालं ना की मग तिने खायला बसलं पाहिजे. वय म्हणजे तिनं थंड झाल्यावर नाश्ता खायचा. वय काहीतरीच तुझं. काय नाही ग, बस तू. अगं ती पूर्वी पद्धत होती तशी, पण आता कसं समध्यानी एकत्र बसून जेवण आणि नाश्ता करावं, चांगलं असतं ते. बस ग तू. आजी बरोबर बोललीस. बसा 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 तुम्ही. कळलं का ताईडे? तोबडे अगं
आजे अगं काही बोलतीस तू आपल्या घरात मांजर थोडीच आहे काही बोलतीस अरे माझ्या पायाला लागलं ना काहीतरी. काय नाहीये काय नाहीये भास झाला असेल तुला बस बस तू काय नाही बस बसा तुम्ही काय एवढं बस अजय बस बस उगाच काहीतरी बोलते आपल्या घरात मांजरच नाही तर बस अजून देऊ काय तुला काय काय नको. तेज प्रताप सांभाळून अतिघाई संकटात नाही. तू काही येडीबिडी झाली का? मी कशाला तुला मारू? कशाला मारू म्हणजे मला तुझाच पाय लागला. तुलाच लागला असं. मी काय तुला पाय बी मारलेला नाही. माईला जरा सांग. नाही माई मला तू सांगू नकोस बरं का. हिला नेहमी भांडणं काढायची सवय. हीच भांडत असते. नको नको मला नाही बोलायचं. जाऊ दे सोड. तू तायडे कशाला भांडते तुम्ही तू सुरुवात केली कळलं ना. मी एक शब्द पण बोलले नव्हते. दिदे चुकून लागला असेल पाय एवढं कशाला नको बाप्पा. मी आधीच सांगते. दीदी हे बघ मी ताईच्या वतीने मी माफी मागतो. तू का तिच्या वतीनं सॉरी म्हणतोय? तिची चूक आहे ना. तिला बोलू दे. बोल की सॉरी. त्याच्यात तू कशाला माफी मागणार? तू हे बघ तू काय माफी मागायची गरज नाहीये. माझं चुकलेलंच नाही तर कशाला माफी मागायची? अगं ठीक आहे काय कोण माफी ठीक मागणार? आहे एवढं काही झालेलं नाहीये काही नाही एवढं चला खावा तुम्ही आता चला दिदे चल सोडून दे ना विषय चल ग बसा. बघितलं ना माई. शाले नाही मी काय म्हणते मला एकदा तरी आश्रमात जाऊन यावं लागेल. आजी अहो असं काय करताय? निदान रंगपंचमीपर्यंत तरी थांबा ना. अरे तेजा बाबू बाबू रे. माई गुरुजी आलेत. गुरुजी गुरुजी कशाला माई? काय माहित नाही ते म्हणले का महत्वाचं काही बोलायचं त्यांना आमच्याशी म्हणून म्हणलं या घरी. तुम्ही वा पुढं आम्ही आलोच. तेज प्रतापला काय झालं? असा का केला?